केंद्रीय गृहमंत्री अमित शहा आज पुणे दौऱ्यावरती आहेत। आज त्यांच्या हस्ते लोकमान्य टिळक पुरस्काराचं वितरण होणार आहे। यावेळी मुख्यमंत्री फडणवीस, उपमुख्यमंत्री शिंदे आणि सुनेत्रा पवारांसह अनेक जण उपस्थित राहणार आहेत। दरम्यान कार्यक्रमासाठी अमित शहा रात्रीच पुण्यामध्ये दाखल झालेत। मात्र शहांचा आजच्या पुणे दौऱ्याला विरोधकांच्या असंतोषाची गडद किनार आहे। जंतर मंतरवरील आंदोलनावेळी झालेला पॅलेट गनचा वापर अमित शहांच्या आंदोलनाचं आदेशानंच झाल्याच्या आरोपांवरती विरोधक ठाम आहेत आणि त्यामुळे आजच्या अमित शहांच्या पुणे दौऱ्यावरून विरोधकांची आगपाखड सुरू झाली आहे। पुणेकरांनी शहांच्या दौऱ्याचा निषेध करावा असं आवाहन ठाकरेंचे खासदार राऊतांनी केलंय। त्यानंतर आता काँग्रेस अमित शहांविरोधात आंदोलन करणार आहे। त्यामुळे पुण्याच्या कार्यक्रमामध्ये अमित शहा विरोधकांच्या आरोपांवरती भाष्य करणार का हे पाहावं लागेल। केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या पुणे दौऱ्यादरम्यान काँग्रेसच्या आंदोलनाला अखेर पोलिसांनी परवानगी दिली आहे। मात्र दौऱ्याच्या मार्गावरील 7 लव चौकाऐवजी सातारा रस्त्यावरच्या उत्सव हॉटेलसमोर आंदोलन करण्याची परवानगी देण्यात आली आहे। दिल्लीतील जंतर मंतरवरती विद्यार्थ्यांवरती झालेल्या लाठीमार आणि दाखल करण्यात आलेल्या गुन्ह्यांच्या निषेधार्थ काँग्रेस हे आंदोलन करणार आहे। नंदुरबारमध्ये गाजत असलेल्या विजय चौधरी यांच्या ऑडिओ क्लिप व्हायरल प्रकरणामध्ये पोलिसांनी पहिली मोठी कारवाई केली आहे। विजय चौधरी यांच्या मुलानं दिलेल्या फिर्यादीवरून दाखल करण्यात आलेल्या गुन्ह्यामध्ये स्वीय सहाय्यक यश टिपरे याला पुण्यातून ताब्यात घेण्यात आलंय। ताब्यात घेतलेल्या यश टिपरे याला न्यायालयामध्ये हजर करण्यात येणार असून पुढील चौकशीसाठी पोलीस कोठडीची मागणीही केली जाण्याची शक्यता आहे। ऑडिओ क्लिप व्हायरल करण्यामागील संपूर्ण साखळी उघड करण्यासाठी तपास यंत्रणांनी चौकशीला वेग दिलाय। तर या प्रकरणामध्ये आणखी काही जण संशयाच्या भोवऱ्यात असल्याची शक्यता व्यक्त केली जात असून तपासाच्या आधारे पुढील कारवाई केली जाणार असल्याचे संकेत पोलिसांकडून देण्यात आले। श्री विजय चौधरी नंदुरबार यांच्याकडे सोशल मीडिया हँडलर PA म्हणून काम करत असताना विजय चौधरी यांच्या मोबाईलमधील डेटा त्याने एका पेनड्राईव्हमध्ये कॉपी केला होता आणि सदर पेनड्राईव्हमध्ये काही संभाषण क्लिप असल्याचं त्यांनी मान्य केलेलं आहे। त्याचा आज आपण कोर्टामध्ये मान्य कोर्टासमोर हजर करून PCR घेऊन त्यांनी त्या क्लिप कोणामार्फत प्रसारित केल्यात, त्यांनी त्या कोणाला दिल्यात याचा सखोल तपास आपण करणार आहोत। आणि दरम्यान गिरीश महाजनांनी यावरती प्रतिक्रिया दिली आहे। विजय चौधरी यांना पक्षातून काढण्यात आल्याचं त्यांनी म्हटलंय। मला वाटतं या संदर्भामध्ये त्यांना पार्टीचा राजीनामा घेतलेला आहे, त्यांना पार्टीतून टाकलेला आहे आणि ज्या पद्धतीचे सगळे झालेले आहे तरी काय झालं काय माहीत नाही, पण खूप मोठ्या प्रमाणामध्ये त्यांनी सगळे रेकॉर्ड केलेला आहे। रेकॉर्ड केल्यावर त्यांनी रेकॉर्डचं ॲपच लावलं तसं मला समजलं, पोलिसांनी सांगितलं। त्यामुळे सगळ्यांचे फोन त्याच्यामध्ये रेकॉर्ड झालेले आहेत आणि त्याच्यात जे काय सगळं केलेलं आहे बोलले त्यामुळे त्यांना पार्टीने त्यांचा राजीनामा घेतलेला आहे। आता ते पार्टीशी काही संबंध नाही। माजी काँग्रेस नेते अभय पाटील यांनी ठाण्यामध्ये एकनाथ शिंदेंची भेट घेतली। यावेळी एकनाथ शिंदेंसोबत श्रीकांत शिंदे आणि त्यांचे निकटवर्तीय निलेश देशमुख देखील चर्चेत हजर होते। यावेळी तासभर खलबतं झाल्याची चर्चा आहे। या भेटीला निलेश देशमुख उपस्थित होते, त्या अर्थानं ही भेट 100% राजकीय होती अशी सूत्रांची माहिती आहे। त्यामुळे आता एकनाथ शिंदेंच्या रडारवरती काँग्रेस असल्याचं मानलं जात आहे। अभय पाटील यांनी 2024च्या लोकसभा निवडणुकीमध्ये अकोला मतदारसंघामधून काँग्रेसचे उमेदवार म्हणून निवडणूक लढवली होती। मात्र भाजपचे अनुप धोत्रे यांचा विजय झाला। आज महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेचा 20वा वर्धापन दिन सोहळा आहे। मनसे अध्यक्ष राज ठाकरे सकाळी 10 वाजता महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेला मार्गदर्शन करणार आहेत। मुंबईतील दादरच्या रवींद्र नाट्य मंदिरामध्ये हा कार्यक्रम पार पडणार असून या वर्धापन दिन सोहळ्याचा मनसेकडून टीझर प्रदर्शित करण्यात आलाय। राज ठाकरे आज काय बोलणार याकडे आता सगळ्यांचंच लक्ष लागलंय। बीडमध्ये जिल्हा नियोजन समितीची बैठक पार पडली। या बैठकीमध्ये 623 कोटींच्या जिल्हा वार्षिक योजनेला मंजुरी देण्यात आली आहे। दिवंगत अजित पवार यांच्या विकसित बीड स्वप्नपूर्तीसाठी नियोजन आणि प्रशासनाच्या पातळीवरती निधी संदर्भामध्ये कोणतीही कमतरता राहू दिली जाणार नाही असा विश्वास सध्याचे पालकमंत्री आणि उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवारांनी या बैठकीमध्ये व्यक्त केलाय। विकास कामांमध्ये पारदर्शकता, आर्थिक शिस्त आणि दर्जेदार नियोजनावरती भर देत महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आले। कोणतेही काम 15 लाखांपेक्षा कमी नसावे, त्याचबरोबर कामाचे तुकडे करून स्वतंत्र प्रस्ताव सादर करू नयेत असे स्पष्ट निर्देश देण्यात आलेले आहेत। विकास कामांमध्ये पारदर्शकता, आर्थिक शिस्त आणि लोकप्रतिनिधींच्या मागण्या आणि प्रशासनाच्या गरजांचा समन्वय साधत विकास कामांना प्राधान्य देण्यावरती देखील भर देण्यात आला आहे।
ठाणे महानगरपालिकेच्या 9 प्रभाग समित्यांच्या दीर्घकाळापासून प्रलंबित असलेल्या सभापती पदाच्या निवडणुका येत्या मंगळवारी पार पडणार आहेत। या निवडणुकांसाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या अखेरच्या दिवशी 10 अर्ज प्राप्त झाले आहेत आणि त्यापैकी 9 पैकी 8 प्रभाग समित्यांच्या सभापतींची निवड बिनविरोध होण्याचा मार्ग मोकळा झालाय। केवळ मुंब्रा प्रभाग समितीमध्ये निवडणूक होणार आहे। ठाणे महापालिकेमध्ये शिवसेना आणि भाजपची महायुती कायम आहे आणि त्यामुळे 9 पैकी 7 समित्या शिंदेंच्या शिवसेनेकडे तर 1 समिती भाजपकडे गेली आहे। विशेष म्हणजे या निवडणुकीमध्ये 7 ठिकाणी केवळ महिला उमेदवारांनी अर्ज दाखल केल्यानं महापालिकेच्या कारभारावरती पुन्हा एकदा महिलांचा वरचष्मा पाहायला मिळतोय। राजधानी दिल्लीतील कॉक्रोच जनता पार्टीच्या आंदोलनात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना काही आंदोलकांनी शिवीगाळ केली होती। अशामध्येच आता पंतप्रधान नरेंद्र मोदींनी सोशल मीडियावरती एक नवा व्हिडिओ संदेश जारी केलाय। या व्हिडिओमध्ये त्यांनी विद्यार्थी, तरुण आणि जनतेशी थेट संवाद साधत परीक्षा व्यवस्थेतील सुधारणांबाबत सरकारची भूमिका स्पष्ट केली। तसंच आंदोलनादरम्यान टीका किंवा शिवीगाळ करणाऱ्या विद्यार्थ्यांबाबत देखील त्यांनी मोठं विधान केलंय। जंतर मंतर पर जो कुछ भी हुआ देश और दुनिया ने देखा है। कुछ शरारती बच्चों ने भद्दी भद्दी गालियां बोली, किसी भी सभ्य समाज को शोभा न दे ऐसे शब्दों का प्रयोग किया गया। मुझे तो गालियां दी गई, मेरी स्वर्गीय माता को भी गालियां दी गई। न जाने कितना भद्दा स्वरूप था। बचपन में गलतियां होती हैं और बचपन में गलतियों से सुधरने का अवसर भी होता है और यही तो बचपना है। और इसलिए मैं समाज के अंदर जो आक्रोश है उसको भली भांति समझ सकता हूं। एक कल्चरल शॉक है कि हमारी बेटियां इस प्रकार की भाषा कैसे बोल सकती हैं। लेकिन समय है इन बच्चों को गले लगा करके राह दिखाने का। दरम्यान पोलिसांच्या कुटुंबियांच्या पत्रकार परिषदेनंतर अभिषेक दिपकेंनीही प्रतिक्रिया दिली आहे। ज्यावेळेस पोलिसांनी विद्यार्थ्यांच्या डोक्यात खिळे असलेल्या काठीनं मारहाण केली, आंदोलनातील मुलींवरती हात उचलला, तेव्हा त्यांना काही वाटलं नाही का, असा सवाल अभिषेक दिपकेंनी उपस्थित केलाय। तसंच पोलिसांविरोधात न्यायालयामध्ये जाणार असल्याची ठाम भूमिका देखील त्यांनी व्यक्त केली। मुलांच्या डोक्यात तुम्ही लाठ्या घालताना तुम्हाला लाजाने वाटल्या? खिळे लावले होते त्या लाठ्यांना, तेव्हा तुम्हाला लाजाने वाटल्या? पेलेट गन चालवल्या तुम्ही लहान मुलांवर, 12-12 वर्षांच्या मुलींचे कपडे फाडलेत। आज तुम्ही परिवार समोर आणताय, तुमच्यासोबत परिवारासोबत आमची सहानुभूती आहे। त्या मुली कोणाच्या तरी असतील ना, त्यांचाही परिवार असेल ना, आणि आज परिवारांना पुढं करतायत। मला नाही वाटत ज्या पोलिसांनी जे प्रेस कॉन्फरन्समध्ये बसले त्या पोलिसांनी हे केले, पण जे संदीप लांबासारखे ऑफिसर्स आहेत त्यांनी तर मारलेले ना, कॅमेरावर कॅप्चर झालेले, त्यांच्यावर कारवाई केली पाहिजे ना। आम्ही त्यांना कोर्टात आम्ही त्यांना नेल्याशिवाय सोडणार नाही, ज्या पोलिसांनी मुलींवर अत्याचार केला आहे। दिल्लीतील जंतर मंतरवर सलग 36 दिवसांचं आंदोलन यशस्वी करून छत्रपती संभाजीनगरमध्ये आपल्या राहत्या घरी परतलेले अभिषेक दिपके सध्या राजकीय वर्तुळात चर्चेचा केंद्रबिंदू ठरलेत। पक्षाच्या आणि राजकीय सीमारेषा बाजूला ठेवून सर्वच प्रमुख नेते त्यांच्या भेटीला पोहोचतात आणि अशामध्येच आता ठाकरे सेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी अभिषेक दिपके यांना फोन केला। विशेष म्हणजे उद्धव ठाकरेंनी अभिषेक यांच्या लग्नाबाबत आणि कौटुंबिक बाबींची विचारपूस केली। यावेळी उद्धव ठाकरेंनी त्यांना मुंबईमध्ये मातोश्रीवरती येण्याचं आमंत्रण दिलं। यावरती मला सर्वांनाच भेटायला आवडेल, मी नक्कीच मातोश्रीवरती येईन, आता असा प्रतिसाद अभिषेक दिपकेंनी दिलाय। सीजेपीचे संस्थापक अभिषेक दिपके यांचं दिल्लीतलं आंदोलन यशस्वी झाल्यानं त्यांची जेएनसीमधील क्रेज वाढली आहे। त्याचाच फायदा घेण्यासाठी संभाजीनगरमध्ये 2 शिवसेनांमध्ये रस्सीखेच सुरू झाली आहे। संभाजीनगर हा शिवसेनेचा बालेकिल्ला आहे आणि दिपके संभाजीनगरचे रहिवासी आहेत। त्यामुळेच आपला जनाधार वाढवण्यासाठी दोन्ही शिवसेना दिपकेंना जवळ करण्याच्या प्रयत्नात आहेत। सीजेपीचं आंदोलन सुरू झाल्यापासून उद्धव ठाकरे दिपकेंच्या संपर्कामध्ये आहेत, तर दुसरीकडे शिंदेंच्या शिवसेनेचे शिलेदार संजय शिरसाट आणि बच्चू कडू यांच्यासारख्या नेत्यांनी दिपकेंच्या घरी भेट देत जवळीक वाढवण्याचा प्रयत्न केलाय। त्यामुळे भविष्यात नेमका दिपके कोणता राजकीय मार्ग स्वीकारतात की वेगळी वाट कायम ठेवतात हे पाहावं लागेल। जे दिपकेजींना भेटले ही त्यांची वैयक्तिक भेट होती। दुसरी महत्त्वाची गोष्ट आहे की दिपकेजींच्या बाबतीमध्ये म्हणजेच विद्यार्थ्यांच्या बाबतीमध्ये शिवसेनेची देखील स्पष्ट भूमिका होती
की विद्यार्थ्यांची नीटच्या बाबतीतली जी मागणी आहे ती नीटच्या बाबतीतली मागणी केंद्र सरकारनं विशेषतः नरेंद्र मोदी साहेबांनी पुढाकार घेऊन पूर्ण केलेली आहे. आता दुसरा UBT पक्ष आहे. तुमचं असं म्हणणं आहे की ते त्यांच्या जवळ जात आहे. त्यांना जवळ जाणं क्रमप्राप्तच आहे, कारण मतदारांनी त्यांना नाकारलेलं आहे. ते आता 5व्या, 6व्या, 7व्या नंबरला महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये आलेले आहेत. मग त्यांना जर उभारी घ्यायची असेल तर कोणाच्या तरी आधाराची आवश्यकताच आहे. लोकसभेत पॅलेट गनच्या मुद्द्यावरून राहुल गांधींनी आक्रमक पवित्रा घेत भाजपसह मोदी अमित शहांवरती यथेच्छ तोंडसूक घेतलं. यावेळी राहुल गांधींनी वापरलेले शब्द असंवैधानिक असल्याचा आरोप करत भाजपनं हक्कभंग प्रस्ताव आणलाय. राहुल गांधींनी केलेले इडियट अंधभक्त हे उल्लेख पटलावरून हटवण्यात आले आणि यानंतर अनुराग ठाकूरांनी राहुल गांधींविरुद्ध विशेष अधिकाराचं हनन झाल्याचं सांगत हक्कभंग प्रस्ताव दाखल केला. 29 जुलैच्या भाषणामध्ये राहुल गांधींनी अनेक आक्षेपार्ह शब्द वापरल्याचा भाजपचा आरोप आहे. त्यामुळे राहुल गांधींविरोधातील हक्कभंगामध्ये आणखी एका प्रस्तावाची भर पडली आहे. अनुराग ठाकूर आणतील किंवा अजून कोणी आणतील, हक्कभंगाचं काय एवढं घेऊन बसेल? असे येत असतात हक्कभंग. अनुराग ठाकूर आणतील किंवा अजून कोणी आणतील, हक्कभंगाचं काय एवढं घेऊन बसेल? असे येत असतात हक्कभंग. दिल्लीत विद्यार्थ्यांवर झालेल्या लाठीचार्ज आणि पॅलेट गन हल्ल्यामुळे गृहमंत्री अमित शहांनी राजीनामा द्यावा अशी मागणी लोकसभा विरोधी पक्षनेता राहुल गांधींनी केली आहे. त्यावरती राज्याचे उच्च आणि तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी प्रतिक्रिया देताना मोठा दावा केलाय. दिल्ली पोलिसांनी फार मोठा रिपोर्ट तयार केला आहे, तो पाहिला तर आपल्याला चक्कर येईल. एका मुक्त पत्रकारानं त्यांच्या व्हिडिओमध्ये माहिती दिल्याचं सांगत पाटील यांनी दिल्ली पोलिसांकडून ॲडव्हान्स तपास सुरू असल्याचं म्हटलंय. जंतर मंतर परिसरात पडलेले प्रत्येक दगड उचललेत आणि त्या दगडावरती असणारे फिंगरप्रिंट्स आधाराशी लिंक होतील असा अजब दावा देखील चंद्रकांत पाटलांनी केलाय. दिल्ली पोलिसांनी एक फार मोठा रिपोर्ट त्या सगळ्या आंदोलनामध्ये असणाऱ्या संख्येचं बायफर्गेशन त्यांनी दिलंय की ज्याच्यामध्ये जे जे होते त्यातले किती जण कुठल्या कुठल्या गुन्ह्यामध्ये होते असं एक पोलिसांनी अनालिसिस केलं. तिथे पडलेला एवढं दगड पण आम्ही कलेक्ट केला आहे आणि त्याच्यावर साधे जरी बोटाचे फुटप्रिंट्स असतील तर ते आता आधारशी लिंक होते. एका बाजूने राहुल गांधी आरोप करतायत की अमित भाईंनी हा लाठीचार्ज करायला लावला. दुसऱ्या बाजूने पोलिसांनी त्यांच्या ॲडव्हान्स टेक्नॉलॉजीच्या आधारे आकडेवारी दिली. त्यामुळे पोलिसांना पण प्रूव्ह करावं लागेल, राहुल गांधींनी पण प्रूव्ह करावं. इथेनॉल मिश्रित पेट्रोलमुळे गाडीचं मायलेज साधारणपणे 2 ते 6% घटेल असं रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी स्पष्ट केलं. मात्र E20 पेट्रोलमुळे कार आणि इतर वाहनातील इंजिनामध्ये बदलांची गरज नाही असं त्यांनी म्हटलंय. मात्र 2005 पासून लागू झालेल्या BS3 2016च्या आधीच्या काही वाहनांमध्ये रबराचे काही भाग आणि गॅस्टेक बदलण्याची गरज लागेल असंही ते म्हणाले. देशभरामध्ये CJPच्या आंदोलनाची चर्चा होत असताना महाराष्ट्रामध्ये अन्न आणि औषध प्रशासनाच्या म्हणजेच FDAच्या कारवाईचा धडाकाही गाजतोय. छोट्या मोठ्या उपहारगृहांपासून पंचतारांकित हॉटेल आणि स्पोर्ट्स क्लबमधल्या रेस्टॉरंट्सवरती कारवाई करणाऱ्या FDAनं मंत्रालयातील कॅन्टीनला मात्र क्लीन चिट दिली. पण उच्च न्यायालयाच्या वकिलांकडून केलेल्या तपासणीमध्ये मात्र मंत्रालयातल्या कॅन्टीनमध्ये माशा आढळलेल्या आहेत. त्याचबरोबर पाण्याच्या ड्रेनच्या जाळ्या उघड्या होत्या, फ्रीजमध्ये अस्वच्छता आढळली, बेसिनचा परिसर देखील अस्वच्छ असल्याचं वकिलांनी दिलेल्या अहवालामध्ये नमूद केलंय. त्यामुळे केवळ खासगी आस्थापनांना लक्ष करणं चुकीचं आहे असं म्हणत मुंबई उच्च न्यायालयानं FDAची कानउघडणी केली आणि मंत्रालयाच्या कॅन्टीनची पुन्हा तपासणी करण्याचे आदेश दिलेत. त्यानुसार 4 वकील आणि FDAच्या अधिकाऱ्यांची टीम दुपारी मंत्रालयाच्या कॅन्टीनमध्ये धडकली. त्या तपासणीमध्ये अन्न सुरक्षा नियमांचं उल्लंघन झाल्याचं समोर आल्यामुळे मंत्रालयाच्या कॅन्टीनला तात्पुरतं टाळं ठोकल्याची नामुष्की ओढवली. मुंबई महापालिकेतल्या विविध पदांवरच्या नेत्यांसाठी इनोव्हा क्रिस्टा या महागड्या गाड्या खरेदी करण्याच्या प्रस्तावावरती सुरू असलेल्या वादाच्या पार्श्वभूमीवर सभागृह नेते गणेश खणकर यांनी महापालिका आयुक्त अश्विनी भिडे यांना पत्र लिहून आपली भूमिका स्पष्ट केली. आम्ही नव्या गाड्यांची मागणी कधीच केली नाही, आम्हाला आधी देण्यात आलेल्या स्कॉर्पिओ गाड्याच वापरायच्या आहेत असं त्यांनी आपल्या पत्रामध्ये म्हटलेलं आहे. मुंबई महापालिकेतील विरोधी पक्षनेत्या आणि विविध समित्यांच्या अध्यक्षांसाठी इनोव्हा क्रिस्टा गाड्या खरेदी करण्याच्या प्रस्तावावरती सुरू झालेल्या वाहन आता सत्ताधारी महायुतीमध्ये ठिणगी टाकली आहे.
ही मागणी माझी नसून ती उपमहापौर संजय घाडी आणि विरोधी पक्षनेत्या किशोरी पेडणेकरांची होती, असा दावा सभागृह नेते गणेश खणकर यांनी इनोव्हा क्रिस्टा खरेदीच्या प्रस्तावाच्या पार्श्वभूमीवरती केला आहे. त्यामुळे इनोव्हा क्रिस्टा प्रस्तावावरून सत्ताधाऱ्यांमधील मतभेद उघड झाल्याची चर्चा महापालिका वर्तुळामध्ये सुरू झाली आहे. याआधी या प्रस्तावावरती विरोधकांकडून टीका करण्यात आली होती, पण आता सत्ताधारी महायुतीतल्या नेत्यांच्या वेगवेगळ्या भूमिकांमुळे हा वाद आणखी वाढण्याची शक्यता आहे. महागड्या वाहनांची आवश्यकता, ती मागणी नेमकी कोणाची आणि प्रस्ताव तयार करण्यामागची कारणं यावरून सभागृहामध्ये जोरदार चर्चा होण्याची शक्यता आहे. परिणामी महापालिकेच्या कामकाजामध्ये नागरिकांच्या मूलभूत प्रश्नांवरती चर्चा होण्याऐवजी वाहन खरेदीच्या प्रस्तावावरती आरोप प्रत्यारोप सुरू असल्यानं महापालिकेच्या राजकारणात नव्या वादाला तोंड फुटलंय. त्यांनी पत्र दिली, ज्यांनी विषय मांडले, ते जर आज मागे जात असतील तर तो त्यांचा प्रश्न आहे. त्यांचा सभागृह नेता म्हणून मी विषय बोललो आणि हे मी म्हटलं ना की मी कालपासून कुठल्याही माध्यमापासून लपवलेलं नाही. पण मी एकदाही माझं पत्र किंवा मी बंगला मागितला, मी सुरक्षा रक्षक मागितला, मी काही मागितलेलं नाही. ज्यांनी मागितलं ते जर मागे जात असतील तर तो त्यांचा विषय आहे. पण सातत्याने किशोरीताई ज्या वेळेला शब्द देतात तो शब्द सभागृहात फिरवतात. त्यांची पद्धत काय आहे, ते सभागृहातून गोंधळ घालतात, सभागृहात घोषणा देतात आणि ज्या चर्चा करायला आम्ही तयार असतो त्या सोडून सभेचा त्याग करतात. मी बाहेर येऊन सांगतात आम्हाला बोलून दिलं नाही. पण जी नवीन पद्धत आलेली आहे, एक तर आपला शब्द फिरवणं, राजकारणामध्ये सभागृहाचं कामकाज चालवताना एकमेकांशी संवाद साधावा लागतो, शब्द द्यावा लागतो आणि ही शब्द पाळायचे असतात. मग सभागृहात तुम्ही तुमचे मुद्दे मांडा, तुम्हाला अजिबात बंदी नाही. पण ही जी नवीन पद्धत आलेली आहे, पलटीबाज, हे योग्य नाही. अशा पद्धतीने कामकाज होत नाही. हवामान विभागानं नागपूर, भंडारा, चंद्रपूर आणि गडचिरोली जिल्ह्यांसाठी आज येलो अलर्ट जारी केलेला असून हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता वर्तवली आहे. गोंदिया आणि यवतमाळमध्ये देखील हलका पाऊस पडण्याचा अंदाज आहे. गेल्या 2-3 दिवसांच्या मुसळधार पावसामुळे गडचिरोलीच्या भामरागड तालुक्यातील 8 मार्ग बंद असून काही गावांचा संपर्क अद्यापही तुटलेला आहे. वर्धा आणि इरई या नदीची पाणी पातळी वाढल्यामुळे नदीकाठच्या वस्त्यांना धोका निर्माण झालाय. तर बुलढाण्यातल्या संग्रामपूर आणि जळगाव जामोदमध्ये जोरदार पावसामुळे पिकांचं नुकसान झालंय. गडचिरोलीमधल्या सिरोंचा तालुक्यावरती आता महापुराचं संकट गडद होत चाललंय. गोदावरी, प्राणहिता आणि इंद्रावती या तिन्ही नद्यांनी धोक्याची पातळी गाठण्यास सुरुवात केली आहे. तेलंगणातील केडम आणि श्रीपाद यल्लमपल्ली या धरणांमधून मोठ्या प्रमाणावरती पाण्याचा विसर्ग सुरू असल्यामुळे गोदावरी नदी वेगानं फुगलेली असून नदीकाठच्या गावांना प्रशासनानं सतर्कतेचा इशारा दिलाय. गोदावरीची पाणी पातळी झपाट्यानं वाढत असून नदीचं पाणी आता शेतांमध्ये घुसू लागलंय. आपत्कालीन परिस्थिती उद्भवल्यास तातडीनं सुरक्षित ठिकाणी स्थलांतरित करण्याच्या सूचना प्रशासनाकडून देण्यात आलेल्या आहेत. तर 3 नद्यांच्या वाढत्या पाणी पातळीमुळे सिरोंचा तालुका पुराच्या विळख्यामध्ये सापडल्याची शक्यता निर्माण झाली आहे. नाशिकच्या मालेगावमधील गिरणा धरणाच्या पाणलोट क्षेत्रामध्ये सुरू असलेल्या पावसामुळे गिरणा प्रकल्पामध्ये पाण्याची आवक वाढत आहे आणि धरणामधून 4,952 क्युसेक वेगानं पाण्याचा विसर्ग गिरणा नदीपात्रामध्ये सुरू करण्यात आलाय. यासाठी धरणाचे 1, 2, 5 आणि 6 हे वक्र दरवाजे प्रत्येकी 30 सेंटीमीटरनं उघडण्यात आलेत. पाटबंधारे उपविभागानं नदीकाठच्या नागरिकांना सतर्क राहण्याचं आवाहन केलेलं असून धरणात येणाऱ्या पाण्याच्या आवकानुसार विसर्गामध्ये आणखी वाढ किंवा घट केली जाऊ शकते असं सांगितलंय. नाशिक जिल्ह्यामध्ये सुरू असलेल्या पावसामुळे हरण बारी धरणाच्या पाणीसाठ्यामध्ये वाढ झाली आहे. मोसम नदीपात्रात 6,000 क्युसेकनं पाण्याचा विसर्ग सुरू करण्यात आला. परिणामी धरणामधून मोसम नदीपात्रामध्ये पाण्याचा विसर्ग सुरू करण्यात आलाय आणि धरणातून पाणी सोडण्यात आल्यामुळे प्रशासनानं नदीकाठच्या गावातील नागरिकांना सतर्क राहण्याचं आवाहन केलंय. हरणबारी धरण पाणलोट क्षेत्रामध्ये जोरदार पाऊस सुरू असल्यामुळे नदीकाठच्या गावांना प्रशासनाकडून सतर्कतेचा इशारा मिळाला आहे. नाशिक जिल्ह्यात होत असलेल्या पावसामुळे निफाडच्या नांदूर मध्यमेश्वर धरणामधून पाण्याचा विसर्ग गोदावरी नदीत करण्यात येतोय. गोदावरी नदीकाठच्या गावांना प्रशासनाकडून सतर्कतेचा इशारा देण्यात आलाय. पावसाची संततधार अशीच सुरू राहिल्यास विसर्ग पुन्हा वाढवण्यात येणार असल्याची माहिती प्रशासन आणि पाटबंधारे विभागाकडून देण्यात आली आहे. जळगावातील अमळनेर तालुक्यात पावसाचा हाहाकार पाहायला मिळतोय. नदी नाल्यांना पूर आल्यामुळे अमळनेरहून जळगाव, चोपडा, धुळेकडे जाणारी वाहतूक ठप्प झाली आहे. तर अनेक ठिकाणी वीज वितरण कंपनीचे ट्रान्सफॉर्मरच पाण्यात गेल्यामुळे काही तास वीज पुरवठा खंडित झाला होता.
अनेक वर्षांनंतर मोरी नदीच्या पुलावरून पाणी वाहू लागलेलं होतं, तर पिंपळे नाल्याला पूर आल्यामुळे बाजार समितीत पाणी साचलंय. त्यामुळे व्यापाऱ्यांचं मोठं नुकसान झालंय. धान्याच्या राशी खालचा थर पूर्ण पाण्यात गेल्यामुळे धान्य खराब झालेलं आहे, तर काही ठिकाणी धान्य वाहून गेलंय. दुकानांमध्ये पाणी गेलं. व्यापाऱ्यांचे उडीद, मूग, ज्वारी, बाजरी, हरभऱ्याचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालंय. जळगाव जिल्ह्यात अनेक भागामध्ये झालेल्या अतिवृष्टीने पूर परिस्थिती निर्माण झाली होती. अमळनेर इथल्या देखील पुरामुळे जनजीवन धोक्यात आल्याचं पाहायला मिळालं होतं. आणि अशामध्येच गुरुकृपा कॉलनी परिसरामध्ये नाल्यातील पाणी शिरलं. अनेक घरांमध्ये कमरे एवढं पाणी होतं. पाण्याची पातळी वाढत असल्याचं लक्षात येताच ज्यांना शक्य होतं त्यांनी तातडीनं घरातून बाहेर पडून सुरक्षित ठिकाणी आसरा घेतला. मात्र एका महिलेनं आपल्या 1 महिन्याच्या बाळाला घेऊन घरात पलंगावरती उभं राहून बचाव केला. पाण्याची पातळी वाढत जाऊन थेट छातीपर्यंत आल्यामुळे या परिवाराला आता जीवावरती बेतण्याची भीती वाटायला लागली होती. मग प्रशासनानं घरातील 3 महिला आणि बाळाला सुखरूप बाहेर काढलंय. जळगाव जिल्ह्यामध्ये गुरुवारपासून सुरू असलेल्या पावसानं संपूर्ण जिल्हा जलमय झालाय. पाचोरा तालुक्यातल्या दहिगाव इथल्या गिरणा नदीवरती असलेला दहिगाव बंधारा पाण्याखाली गेलाय. गिरणा नदी दुथडी भरून वाहत असल्याचं सध्या पाहायला मिळतंय. जळगावच्या रावेर तालुक्यातल्या धामोडी गावामध्ये हतनूर धरणाच्या बॅकवॉटरमुळे पूर आलाय. हतनूर धरणाच्या बॅकवॉटरमुळे धामोडी गावामध्ये पावसाळ्यात पूरपरिस्थिती निर्माण झाली. तर धरण झाल्यापासून वेळोवेळी पावसाळ्यामध्ये गावालगत साचणाऱ्या पाण्यामुळे 50 ते 60 घरांना पाण्याचा वेढा पडत असून नागरिकांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागतोय. यंदा देखील सततच्या पावसामुळे बॅकवॉटरची पाणी पातळी वाढल्यामुळे गावात पाणी शिरलं. तर परिस्थिती लक्षात घेता नागरिकांना सुरक्षित स्थळी गावातील मंदिरामध्ये सुरक्षित ठिकाणी हलवण्यात आले. जळगावच्या भडगाव तालुक्यामध्ये काल सकाळपासूनच मुसळधार पावसानं हजेरी लावली. त्यामुळे गिरणा नदीवर असलेल्या जामदा डाव्या कालव्याचा मातीचा भराव वाहून गेलाय. कालव्यामधून मोठ्या प्रमाणात पाणी वाहू लागल्यामुळे परिसरातील पिकांचं मोठं नुकसान झालं. पाटबंधारे विभागाचे कर्मचारी या ठिकाणी पोहोचलेले असून बंधारा दुरुस्ती करण्याचं काम युद्धपातळीवरती सुरू आहे. जळगाव जिल्ह्यात भडगाव तालुक्यातल्या अनेक भागामध्ये अतिवृष्टी झाली आहे. नद्या नाल्यांना पूर येऊन शेतशिवाराच्या परिसरामध्ये राहणारे नागरिक पाण्याच्या वेढ्यामध्ये अडकून पडलेले होते. भडगाव इथल्या बादसर गावामध्ये 3 कुटुंब अडकून पडल्याची माहिती मिळताच आमदार किशोर पाटील आणि प्रशासनानं रेस्क्यू ऑपरेशन राबवत अडकून पडलेल्या शेतकरी आणि मजुरांना बाहेर काढलंय. शेतीसह नागरिकांच्या घरामध्ये पाणी शिरून मोठं नुकसान झालंय. जळगाव जिल्ह्यातल्या धरणगाव तालुक्यामध्ये झालेल्या ढगफुटी सदृश मुसळधार पावसामुळे चावलखेडे इथल्या अंजनी नदीला अचानक मोठा पूर आला. यावेळी नदीपात्रामध्ये मासे पकडत असलेला सुरेश पवार हा तरुण पुराच्या पाण्यात अडकला. जीव वाचवण्यासाठी त्यानं नदीतील एका झाडावरती चढून आश्रय घेतला. दरम्यान 5 तासांपासून झाडावरती अडकलेल्या तरुणाला सुरक्षित रेस्क्यू करण्यात आलं. पाणी ओसरण्यास सुरुवात झाल्यानंतर तरुणानं स्वतःच पोहत पुराच्या पाण्यामधून वाट काढली. अमरावतीच्या नांदगाव खंडेश्वर तालुक्यातल्या धामक गावामध्ये ढगफुटी सदृश पाऊस झाल्यामुळे या ठिकाणी सर्वाधिक नुकसान झालंय. पुरामध्ये धामक इथल्या संदीप ठाकरे यांचं संपूर्ण घर उघड्यावरती पडलंय. तर घरामध्ये 10 मिनिटात 5 फुटांपर्यंत पाणी शिरल्यामुळे घरातील फर्निचर, धान्य सगळं वाहून गेलं. जीव वाचवून ते शाळेत आश्रयाला गेले. मात्र परत सकाळी घर पाहायला आले तेव्हा घरात काहीच शिल्लक राहिलेलं नव्हतं. रायगडच्या महाड तालुक्यातल्या शिवथर खोऱ्यामध्ये अचानक ढगफुटी सदृश पाऊस कोसळल्यामुळे मोठी परिस्थिती निर्माण झाली. शिवथरच्या मुख्य मार्गावरच्या पुलावरती पाणी वाहत असल्यामुळे आंबेनळी, आंबे, शिवथर आणि सह्याद्रीवाडी या 3 गावांचा महाड तालुक्याशी संपर्क तुटला. त्यामुळे या भागातील वाहतूक पूर्णपणे ठप्प झाली आहे. धुळ्यात पावसाची संततधार सुरू असून आंबोडे इथल्या कणेरी नदीला पूर आलाय. गावाचा संपर्क तुटलेला असून कणेरी नदीमध्ये 4 जण वाहून गेल्याची माहिती पोलीस प्रशासनाला मिळालेली होती. यापैकी 2घांना बाहेर काढण्यामध्ये आलेलं असून 2 जणांचा अद्यापही पत्ता लागला नसल्याची माहिती पोलीस निरीक्षक धनंजय पाटील यांनी दिली आहे. धुळे शहरात सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे शहरातील मध्यवर्ती ठिकाणी असलेले गरुड कॉम्प्लेक्स या ठिकाणी पाणी शिरल्यामुळे व्यापाऱ्यांचं मोठं नुकसान झालंय. मान्सून पूर्व नालेसफाई व्यवस्थित न झाल्यामुळे या कॉम्प्लेक्समध्ये पाणी शिरलं. त्यामुळे मोठ्या प्रमाणामध्ये व्यापाऱ्यांचं लाखोंचं नुकसान या ठिकाणी झालंय. तर याची पाहणी महापौर मायादेवी परदेशी यांच्यासह उपायुक्त सोनाली देवरे यांनी केली आहे. लवकरच यावरती उपाययोजना केल्या जातील असं आश्वासन उपायुक्त सोनाली देवरेंनी दिलं. तापी नदीच्या पाणी पातळीमध्ये मोठ्या प्रमाणात वाढ होतीये. तापी नदीतील पाणी पातळीमध्ये नियंत्रित करण्यासाठी
नंदुरबार जिल्ह्यातील सारंगखेडा या बॅरेजचे 4 दरवाजे पूर्ण आणि 3 दरवाजे 2 मीटर उंचीपर्यंत उघडण्यात आले. प्रकाशा बॅरेजचे 5 दरवाजे पूर्ण, 3 दरवाजे 3 मीटर उंचीपर्यंत उघडण्यात आले. तर तापी नदीपात्रामध्ये मोठ्या प्रमाणावरती पाणी सोडण्यात आलंय. जळगाव जिल्ह्यामध्ये होत असलेल्या मुसळधार पावसामुळे हातनूर धरणातून पाण्याचा विसर्ग मोठ्या प्रमाणावरती करण्यात येतोय. पुढील 24 तासामध्ये सारंगखेडा आणि प्रकाशा बॅरेजमधून देखील 3,50,000 ते 4,50,000 क्युसेक पाण्याचा विसर्ग होण्याची शक्यता आहे. हिंगोली जिल्ह्यामध्ये मुसळधार पावसामुळे कयाधू नदीला पूर आलाय. कयाधू नदीच्या पुराचं पाणी शेतात शिरल्यामुळे पिकांचं मोठं नुकसान झालंय. नदीकाठाजवळच्या शेकडो शेतजमीन पूर्ण पाण्याखाली गेली आहे, तर हजारो रुपये खर्च करून पेरणी केलेल्या पिकांचं मोठं नुकसान झालेलं असून शेतकरी संकटात सापडलाय. सोयाबीन, कापूस, हळद, केळी पिकांचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालं. वर्ध्याच्या राळेगाव परिसरामध्ये सरूळ इथं यशोदा नदीला पूर आल्यामुळे नदीवरील पूल पाण्याखाली गेलाय. पुलावरून पाणी असल्यामुळे नागरिकांना पूल ओलांडताना मोठ्या त्रासाचा सामना करावा लागतोय. नदी पलीकडे असलेल्या चणा टाकळी इथं पुरामुळे 2 नागरिक अडकल्यामुळे रात्र शेतामध्येच मंदिरात काढावी लागली आहे. चणा टाकळी इथल्या राजेश इंगोले आणि मारुती नैताम यांनी रात्र जागून काढलेली असून पूर परिस्थिती ओसरण्याची त्यांना प्रतीक्षा आहे. जालन्याच्या भोकरदन तालुक्यातल्या वडोद तांगडा गावामध्ये देखील धामणा नदीला पूर आल्यामुळे पुलावरून पाणी वाहत आहे. मात्र या स्थितीमध्ये देखील नागरिक नदीतून जीव धोक्यात घालून वाट काढताना दिसत आहेत. गावातील कमी उंचीच्या पुलावरून पाणी वाहत असल्यामुळे नदीचा प्रवाह प्रचंड वेगात असताना नागरिक या ठिकाणी ये-जा करताना दिसत आहेत. मुसळधार पावसामुळे बुलढाण्याच्या येळगाव जवळच्या पैनगंगा नदीला पूर आलेला असून पुलावरून पाणी वाहत आहे आणि त्यामुळे सोलापूर, बुलढाणा आणि बऱ्हाणपूर राज्य महामार्गावरची वाहतूक पूर्णपणे बंद करण्यात आली. महामार्गाच्या दोन्ही बाजूंना वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या होत्या, त्यामुळे प्रवाशांना मोठा मनस्ताप सहन करावा लागला. प्रशासनानं नागरिकांना पर्यायी मार्गाचा वापर करण्याचे आणि पूरग्रस्त पुलावरून जाण्याचा प्रयत्न करू नये असं आवाहन केलंय. सातारा जिल्ह्यातील वाई तालुक्यातील मुसळधार पावसामुळे धोम धरणातून कृष्णा नदीपात्रामध्ये मोठ्या प्रमाणात पाण्याचा विसर्ग करण्यात येतोय. यामुळे कृष्णेनं रौद्र रूप धारण केलंय. यामुळे दाक्षिणाधीन मुख म्हणून ओळखल्या जाणाऱ्या ऐतिहासिक महागणपती मंदिराला पुराच्या पाण्यानं वेढलंय. या पुराचं पाणी गणरायाच्या पायापर्यंत पोहोचलं, तर वाईतील जांभळी धरण देखील 100% भरलंय. यामुळे नदीकाठच्या लोकांना सतर्कतेचा इशारा दिलेला असून प्रशासनाच्या सूचनांचं पालन करण्याचं आवाहन केलंय. सातारा जिल्ह्याच्या पश्चिम भागामध्ये मुसळधार पाऊस सुरू असल्यामुळे धरणांमध्ये पाण्याची आवक झपाट्यानं वाढली आहे. कोयना धरणाचे 6 वक्र दरवाजे 2 फूट उघडण्यात आले, तर धरणातून कोयना नदीपात्रामध्ये 10,630 क्युसेक पाण्याचा विसर्ग सुरू करण्यात आलाय. याशिवाय पायथा विद्युतगृहाचे 1 युनिट कार्यान्वित असून त्याद्वारे 1,050 क्युसेक पाण्याचा विसर्ग होतोय. त्यामुळे कोयना नदीमध्ये एकूण 11,680 क्युसेक पाणी सोडण्यात आलंय. पावसाच्या तीव्रतेनुसार हा विसर्ग आणखी वाढवला जाऊ शकतो. कोल्हापूरच्या राधारगणी धरणाच्या पाणलोट क्षेत्रामध्ये पावसाचा जोर वाढल्यामुळे धरणातून पाण्याचा विसर्ग सुरू करण्यात आला. धरणाचे स्वयंचलित दरवाजा क्रमांक 3 आणि 6 उघडण्यात आलेत. या दोन्ही दरवाजामधून 2,856 क्युसेक आणि पायथा विद्युतगृहामधून 140 क्युसेक असा एकूण 4,256 क्युसेक विसर्ग नदीपात्रामध्ये सोडण्यात आलाय. पाण्याची पातळी वाढण्याची शक्यता असल्यामुळे जिल्हा प्रशासनानं नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा दिला. पुण्यातील खडकवासला धरणाचे 11 दरवाजे 3 फुटानं उघडण्यात आले. खडकवासला धरणामधून टप्प्याटप्प्यानं विसर्ग वाढवण्यात येतोय. पुण्यामध्ये झालेल्या मुसळधार पावसामुळे खडकवासला, पानशेत, वरसगाव ही धरणं 100% भरलेली आहेत, तर टेमघर धरण 83% भरलंय. पुण्याच्या आंबेगाव तालुक्याच्या पश्चिम आदिवासी भागामध्ये पावसाचा जोर वाढलाय. डिंभे धरणामधून होणाऱ्या पाण्याच्या विसर्गामध्ये वाढ करण्यात आलेली असून आता 9,000 क्युसेक वेगानं घोड नदीपात्रामध्ये पाण्याचा विसर्ग करण्यात येतोय. पावसाचा जोर वाढल्यास डिंभे धरणामधून सोडण्यात येणाऱ्या पाण्याचा विसर्ग अजून वाढवण्यात येणार असल्याचं नदीकाठच्या नागरिकांना सांगण्यात आलेलं आहे आणि त्यामुळे सतर्कतेचा इशारा देखील देण्यात आलाय.
बुलढाण्याच्या नांदुरा तालुक्यामध्ये सुरू असलेल्या संततधार पावसामुळे सर्वच गावांमध्ये बिकट परिस्थिती निर्माण झाली आहे. अनेक ठिकाणी अतिवृष्टीमुळे शेतीचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालेलं असून शेतामध्ये पाणी साचल्यामुळे सोयाबीन, तूर, कापूस ही पिकं पूर्णपणे पाण्याखाली गेली आहेत. अनेक ठिकाणी शेती खरडून गेलेली असून शेतांना अक्षरशः तलावाचं स्वरूप आलंय. तर या नैसर्गिक आपत्तीमुळे शेतकऱ्यांचं लाखो रुपयांचं आर्थिक नुकसान झालंय. नुकसानग्रस्त शेतकऱ्यांनी शासनानं तातडीनं मदत करून पंचनामे देखील लवकरात लवकर पूर्ण करावेत अशी जोरदार मागणी केली आहे. अकोल्याच्या धामणा बुद्रुक इथल्या पठार नदीला आलेल्या पुरामुळे मोठी परिस्थिती निर्माण झाली आहे. नदीच्या पुलावरून मोठ्या प्रमाणात पाणी वाहत असल्यामुळे चोहोट्टा बाजार, करतवाडी, रेल, गरसोळी आणि पातोंडासह परिसरामध्ये 12 ते 15 गावांचा परस्पर संपर्क पूर्णपणे तुटलाय. पुराच्या पाण्यामुळे हजारो हेक्टर शेती पाण्याखाली गेलेली असून उभं पीक जलमय झालंय. शेतकऱ्यांच्या मोठ्या नुकसानीची भीती व्यक्त केली जाते. तर धोकादायक असताना देखील काही नागरिक जीव धोक्यात घालून पुलावरून वाहनांसह प्रवास करत असल्यामुळे कोणतीही दुर्घटना घडण्याची शक्यता नाकारता येत नाहीये. छत्रपती संभाजीनगरच्या सिल्लोड तालुक्यातील आमसरी इथल्या प्राचीन आंबऋषी या संस्थान परिसरामध्ये निसर्गानं मनमोहक रूप धारण केलंय. अजंठा वनपरिक्षेत्राच्या पायथ्याशी असलेल्या या ठिकाणी 75 फूट उंचीवरून कोसळणारा धबधबा भाविक आणि पर्यटकांना मंत्रमुग्ध करतोय. साधारण 30 वर्ष जुनं हेमाडपंथी मंदिर आणि हिरवाईनं नटलेला परिसर यामुळे भक्ती आणि पर्यटनाचा सुंदर मिलाप इथं पाहायला मिळतोय. श्रावण महिन्यामध्ये इथं विदर्भ, मराठवाडा, खानदेशसह राज्यभरामधून लाखो भाविक दर्शनासाठी दाखल होतात. काही दिवसांपासून बेळगाव जिल्ह्यामध्ये सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे गोकाकच्या धबधब्याचं रौद्ररूप पाहायला मिळत आहे. गेल्या काही दिवसांपासून घटप्रभा नदीच्या पाणलोट क्षेत्रामध्ये होत असलेल्या मुसळधार पावसामुळे घटप्रभा नदीच्या पाणी पातळीमध्ये वाढ झाली आहे. त्यामुळे धबधब्यानं रौद्ररूप धारण केलंय. या धबधब्यावरती पर्यटकांची देखील गर्दी होतीये. कोल्हापुरातील नागपूर ते रत्नागिरीला जोडणाऱ्या राष्ट्रीय महामार्गावरील आंबा घाट जड वाहतुकीसाठी बंद करण्यात आलाय. घाटात रस्त्याला मोठ्या भेगा पडल्यामुळे सुरक्षिततेच्या दृष्टीनं प्रशासनानं हा निर्णय घेतलाय. घाटमाथ्यावरती सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे परिस्थिती आणखी बिघडण्याची शक्यता आहे. परिस्थिती सुधारेपर्यंत कोल्हापूर ते रत्नागिरीकडे जाणारी आणि येणारी जड वाहतूक बंद राहणार आहे. भिवंडीच्या गंगारामवाडी परिसरामध्ये कोहिनूर इमारत कोसळून 10 जणांचा मृत्यू झाल्याच्या प्रकरणी अखेर कारवाई करण्यात आली आहे. निजामपूर महानगरपालिकेच्या तक्रारीवरून बिल्डिंग मालक बिलाल अहमद अबूबकर पिलर दुरुस्ती करणाऱ्या कंत्राटदारावरती म्हणजेच अशोक यांच्या विरोधात गुन्हा नोंदवण्यात आलाय. कोणतीही परवानगी न घेता निकृष्ट दर्जाचं बांधकाम केल्याचा त्यांच्यावरती आरोप आहे. या दुर्घटनेमध्ये क्रिस कुमार रणजित सिंगसह 10 जणांचा मृत्यू झालेला आहे, तर 3 जण जखमी झालेत. शांतीनगर पोलीस या प्रकरणाचा पुढील तपास करत असून शहरातील धोकादायक आणि अनधिकृत इमारतींवरती प्रश्न उपस्थित झालेत. उत्तर प्रदेशचे उच्च शिक्षण मंत्री योगेंद्र उपाध्याय यांनी वर्षा या शासकीय निवासस्थानी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची भेट घेतली. मुख्यमंत्री फडणवीसांनी ट्विट करत माहिती दिली आहे. आग्रा इथं छत्रपती शिवाजी महाराज यांच्या भव्य स्मारकासाठीची जमीन संपादनाची प्रक्रिया अंतिम टप्प्यामध्ये असल्याचं उपाध्याय यांनी सांगितलं. ही प्रक्रिया लवकरच पूर्ण होईल आणि त्यानंतर महाराष्ट्र आणि उत्तर प्रदेश सरकारचं संयुक्तपणे या स्मारकाच्या विकासासाठी पुढील पावलं उचलतील अशी ग्वाही त्यांनी दिली आहे. दिग्दर्शक विजू माने यांच्या मामाच्या गोव्याला जाऊया या नव्या मराठी चित्रपटाच्या प्रीमियर शोला उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी विशेष हजेरी लावली. लेक शोअर मॉलमधील सिनेपोलिसमध्ये झालेल्या या शोमध्ये त्यांनी चित्रपटसृष्टीतील कलाकार आणि संपूर्ण टीमचं कौतुक केलं. मी पुन्हा सविस्तर चित्रपट बघायला येणार आहे. प्रेक्षकांनी मोठ्या संख्येनं चित्रपटगृहामध्ये जाऊन हा सिनेमा बघावा असं आवाहन त्यांनी केलंय. चित्रपटाचा कालचा प्रीमियर शो हा हाऊसफुल झालेला होता आणि यावेळी मराठी कलाकार आणि राजकीय नेते त्याचबरोबर ठाणेकरांची मोठी गर्दी पाहायला मिळाली. बोंधू अशोक खरातचा ताबा शिर्डी पोलिसांनी घेतलेला आहे. समता पतसंस्थेतील बनावट खात्यांच्या दाखल गुन्ह्यांच्या तपासासाठी शिर्डी पोलिसांनी बोंधू खरातचा ताबा घेतला. खरातला आज राहता न्यायालयामध्ये हजर करण्यात येणार आहे. तर पोलिसांच्या तपासात खरातचे आणखी काय कारनामे समोर येणार याकडे लक्ष असेल. डोंबिवलीतल्या शास्त्रीनगर रुग्णालयामध्ये डॉक्टर आणि नर्सेसना मारहाण करणारा शिवसेनेचा गुंड नगरसेवक रमेश म्हात्रेला जामीन मिळू शकला नाही. या प्रकरणाचा तपास अजूनही पूर्ण झालेला नाहीये. त्यामुळे रमेश म्हात्रेला
तात्काळ जामीन देता येणार नसल्याचं मुंबई उच्च न्यायालयानं स्पष्ट केलंय. या प्रकरणामध्ये रमेश म्हात्रेला 9 जुलै रोजी अटक करण्यात आली होती. तर आरोपींची ओळख परेड, साक्षीदारांचे जबाब आणि आवाजाचे नमुने घेणं अद्यापही व्हायचंय आणि त्यामुळे आरोपींना जामीन देण्यास उच्च न्यायालयानं नकार दिलाय. दरम्यान या प्रकरणाची सुनावणी 6 ऑगस्टपर्यंत तहकूब करण्यात आली आहे. कोल्हापूरच्या करवीर पोलिसांनी अवैध गर्भलिंग निदान चाचणी रॅकेटचा पर्दाफाश केलाय. साधारण 300 बेकायदेशीर गर्भपात केल्याचं पोलिसांच्या तपासात उघड झालेलं असून कदमवाडीतील प्रतिमा हॉस्पिटलमध्ये हा प्रकार सुरू होता. पोलिसांनी छापा टाकून माजी सिव्हिल सर्जन डॉक्टर चंद्रकांत गायकवाडला रंगेहात पकडलंय. डॉक्टर चंद्रकांत गायकवाडनं रायगड, मुंबई, सिंधुदुर्ग आणि रत्नागिरीत सिव्हिल सर्जन म्हणून काम केलंय. त्याचबरोबर मुंबईच्या सेंट जॉर्ज रुग्णालयामध्ये असिस्टंट सुपरिटेंडेंट आणि आरोग्य उपसंचालक म्हणून देखील जबाबदारी सांभाळली होती. अशा वरिष्ठ पदांवरती काम केलेल्या अधिकाऱ्यालाच पोलिसांनी अटक केल्यामुळे मोठी खळबळ उडाली आहे. आरोग्य मंत्र्यांच्याच जिल्ह्यामध्ये हा धक्कादायक प्रकार आल्यामुळे खळबळ उडाली आहे. नांदेडमध्ये सामाजिक वनीकरण विभागातील अधिकारी श्रीनिवास लखमावाड यांना लाचलुचपत प्रतिबंधक विभागानं 45 लाखांची लाच स्वीकारताना रंगेहात पकडलं होतं. वृक्ष लागवडीची बिलं मंजूर करणं, कर्मचाऱ्यांचं थकीत वेतन अदा करणं आणि निलंबनाची कारवाई मागे घेण्यासाठी त्यांनी 45 लाखांची मागणी केली होती. त्यानंतर काल एसीबीचं पथक नांदेडमधील आनंदनगर परिसरातल्या गीता सदन या त्यांच्या निवासस्थानी झाडाझडती घेण्यात आली. लातूरच्या औसा तालुक्यातल्या भादा इथं इंडेन गॅस सिलेंडरमधून गॅसऐवजी तब्बल 4 लिटर पाणी निघाल्यामुळे एकच खळबळ उडाली आहे. भादा इथले रहिवासी मकसूद अन्सारी यांनी एजन्सीमधून घेतलेला सिलेंडर लवकर संपल्यामुळे तपासला असता त्यातून पाणी बाहेर आलंय. या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावरती व्हायरल झालेला असून गॅस कंपनीच्या कार्यपद्धतीवरती प्रश्नचिन्ह उपस्थित झालंय. तर इंडेन कंपनीचे अधिकारी वीरेंद्र अहिरवार यांनी तात्काळ दुसरा सिलेंडर देण्याचं आश्वासन दिलं. तर जिल्हा पुरवठा अधिकारी व्यंकटेश रावलोड यांनी या प्रकाराची सखोल चौकशी केली जाईल असं सांगितलंय. पंतप्रधान नरेंद्र मोदी आज आंध्र प्रदेश आणि कर्नाटकच्या दौऱ्यावरती आहेत. सकाळी 11 वाजता ते आंध्र प्रदेशातील विजयनगरम या जिल्ह्यातील भोगपुरम, अल्लुरी सीताराम राजू आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या नवीन टर्मिनलची पाहणी करतील आणि त्याचं उद्घाटन करतील. याचबरोबर भोगपुरममध्ये 17,900 कोटी रुपयांपेक्षा जास्त किमतीच्या विविध विकास प्रकल्पांची पायाभरणी करून ते राष्ट्राला समर्पित करतील. दुपारी 3:30 वाजता पंतप्रधान कर्नाटकातील म्हैसूर इथल्या श्री रामकृष्ण आश्रमामध्ये स्वामी विवेकानंद सांस्कृतिक युवा केंद्र म्हणजेच विवेक स्मारकाचं उद्घाटन करणार आहेत.